पुरुषार्थाची जर जोपासना केली तर तिन्ही जवळ येतात. त्याच्यामध्ये प्रथम असणारा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे धर्म. धर्माची जोपासना झाली की अर्थाला यावाच लागतं. अर्थ म्हणजे पैसा, बरोबर आहे का नाही? पण अगोदर धर्माचे पाय धरावे लागतात. जोडवणीया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. अर्थ आला की धर्म अर्थ. मग अर्थ जवळ पैसा जवळ आल्यावर काय उत्पन्न होतं मनामध्ये? सगळंच बघायचं. होय, ते दर्शन घ्यायला तिकडे बघू नका, इकडे बघा. लक्ष विचलित करू नका. जवळ पैसा आल्याशिवाय इच्छा मनात होती का? काम म्हणजे इच्छा, बरोबर. इच्छेची पूर्तता होण्यासाठी पैसा लागतो. म्हणजे काम पूर्ण झाला. आणि काम पूर्ण होणं म्हणजे इच्छा पूर्ण होणे म्हणजेच मोक्ष. कुणी बघितलाय स्वर्ग नरक? इथं स्वर्ग इथंच नरक आहे, बरोबर आहे का नाही? आणि सर्व काही इथं पूर्ण झाल्याच्या नंतर असं म्हणायचं आपल्याला 4 पुरुषार्थ मिळाले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ते 4 पुरुषार्थ हनुमानजीनं या मार्गातून, या साधनेतून, या वर्तनातून मिळवले. म्हणून नाथबाबा सांगू लागले. सिंहका राक्षसी दुर्धरे हनुमंत गिळाला अते सत्वरे निके निवटून या निज विहारी निगे वानरे बाहेर. हो, निज नेत्यानं म्हणले तिचं असणारं विधारण केलं आणि आपल्या शक्तीनं तिथून पुढे हनुमानजी बाहेर निघले. हे 4ही पुरुषार्थाचं वर्णन नाथबाबांनी सांगितलं होतं. हनुमानजीनं या ठिकाणी हे 4 पुरुषार्थ प्राप्त केले. करता येते, पण हनुमानजीच्या युक्तीनं जावं लागतं, त्या मार्गानं जावं लागतं, त्या मार्गाचं अवलंबन करावं लागतं. ही साधना करत असताना आपल्या गुरुवरती स्वामीवरती तेवढी निष्ठा ठेवावी लागते. आपल्या कार्यावरती विश्वास लागतो. आणि हे सर्व हनुमानजीकडे होतं. म्हणून हे 4 पुरुषार्थ हनुमानजीला करता आले. आता मला नका तिकडे आणखी बोलायला लावू. तुम्ही ताई बंद करावं. असं होतंय बघा, तुम्ही काहीतरी करतात, सगळे माणसं तिकडे वरती, पुन्हा आमचं लक्ष विचलित होतंय. छायाग्रहण दृष्ट भारी जडीची जलचरे सहारे तळात सारते जीवे मारी गोट बारी खेचराचा. 4 जीवांचा कुणालाच म्हणले ती काय करत नव्हती, जिवंत राहू देत नव्हती. प्रत्येकाचा असणारा प्राणगत अवस्था करत होती. आणि म्हणून करता म्हणले सर्व असणारं हिच जे कर्म होतं, हे कर्म त्या ठिकाणी खंडन करण्याकरता हनुमानजीने ही सर्व युक्ती केलेली होती. चला 40 झाल्यात, आता 2 वक्ती आले तर आपण दोघं उघडतो काय. तिचे उघडून या पोट समुद्री वाटे केला वाट चौथे कीर्ती हे उद्धट केली वरिष्ठ वानरे. ही असणारी हनुमानजीने अशी उद्भट कीर्ती त्या ठिकाणी केली. महाराज आपलं कार्य असणारं सिद्धीला नेण्याकरता जेवढे जेवढे काही मार्गामध्ये ज्यांचं स्पर्शन झालं, ज्यांचं दर्शन झालं, त्यांना असणारा मोक्ष गतीला प्राप्त करून देण्याचं कार्य हनुमानजीनं केलं. असं असणारा हा सर्व कथाभाग आहे. आता माझ्यापेक्षा इथं सर्व असणारी आमची ही महाराज मंडळी आहे. इथून पुढचा कथाभाग आमचे भैरट महाराज हे सांगतील. वाचायला वैजनाथ आबा राहतील. प्रभू